फास्टॅग रिचार्ज करायला गेलो तर अकाउंट फ्रीज दाखवते. टोल गेट आलाय बट अजून व्हेरिफिकेशन तर काय झालं नाही. एंटर करूया, लेट्स सी. सीट बेल्ट लावायला सांगितलं. चला आपला स्टे कंप्लीट होतोय या एअरबीएनबी मध्ये. चलो बाय बाय, अंटिल नेक्स्ट टाइम. मस्त होता रूम. आता आपण निघतोय. अरे लिफ्ट आली आपली. हा तर आपला निघतोय इकडून. सगळं बॅगा बिगा भरलंय. आता डायरेक्ट आपण जाणार घरी. दाखवते टाइम 11 तास आणि वाजले जातात 10:30. हा इकडे तर सीन असं झालंय, फास्टॅग रिचार्ज करायला गेलो तर अकाउंट फ्रीज दाखवते. तर मी KYC अपडेट करायला जातोय ते इनकरेक्ट पॅन डिटेल्स दाखवते. कस्टमर केअरला फोन लावतोय तर तो कट होतोय. काय करायचं समजत नाही. आता चाललोय आम्ही पुढे, मग बघू काय करायचं ते. हा टोल गेट आलाय बट अजून व्हेरिफिकेशन तर काय झालं नाही. काय होतं काय माहित. पोलीस पण अडवायला लागले, आम्हाला पण अडवा भेंडी. काय माहित, द मोमेंट ऑफ ट्रुथ. आणि आपण नाही काढलेलं ना उगाच काय पण टाकायचं. फोडून होता बाबा. एंटर करूया, लेट्स सी काय होतं. झालं ते बरा, तुला माहिती सीट बेल्ट लावायला सांगितलं. झालं आता निघताना काय, निघताना डबल पैसे मारेल तो. आता पैसे नसतील मायनस मध्ये जा पाहिजे तर काय. हा मायनस मध्ये जा तू. बरं वाटलं जरा. आम्हाला वाटलं काय होतं काय नाही. ठीक आहे तर चला व्लॉग सुरुवात करूया. आता आपल्याला दाखवते 10 तास, फक्त 10 तास. लेट सी. 9:50चा अरायवल देते PM. विरारचं किती AM नाही ग, PM. रेकॉर्डिंग आहे बघ. 9:50चा अरायवल देते PM. प्रूफ अरे एवढा तो व्हिडिओ दाखवला हिला या बाईला. काय बोलायचं या बाईला. काय करून राहिले बे तू. आता आपण नागपूरवरून निघालो बे. घुसलो आपण एक तसं टोल मध्ये बे. चला आता एकतर आपल्याला पेट्रोल ब्रेक घ्यायचं. ठीक आहे. आणि हा माझ्या माय रूल्स काय नाही. परी तर झोपलाय. सरळ सरळ अभी रास्ते है, मंजिल भी है, शादी भी है. फक्त आमचं इगतपुरी ते विरार तो मधला पॅच आहे, म्हणजे जे वाशिंदवरनं आपण जाणार तो जाम खराब आहे. पण ठीक है चलते हैं. ड्रोन बेंड भी उड़ाएंगे बीच बीच में, मजा मारेंगे. तर अनफॉर्च्युनेटली मोबाईल ॲपल कारप्लेला कनेक्ट केलेला होता म्हणून ऑडिओ रेकॉर्डिंग झालीच नाही शेवटपर्यंत. काय माहीत बॅड लक होता. तर मी हेच सांगत होतो की आपण नागपूर ते इगतपुरी सेक्शन जेवढा ओपन झालेला समृद्धी महामार्गाचा, त्यात केवढे आपल्याला पेट्रोल पंप लागतात ते आपण दाखवणार होतो. तर आपला दुसरा पेट्रोल पंप आला HP चा जवळजवळ 75 किलोमीटर नंतर आलाय. म्हणजे आता आतापर्यंत सेकंड आहे. आणि इथेच हॅपी बाईट महाचाय दोन्ही आहेत. इकडे आहे का कोण. चहा पिऊन घ्यायचं किंवा शेक पिऊन. वॉशरूम ब्रेक घेऊया एक ना. बघूया पाव चांगला आहे. पहिले तू काय खाणार.
नाही मित्रांनो, थोडा टाइमपास चाललाय. हे एकदम एक्सपर्ट काय गायडन्स मध्ये चालू आहे. तुम्ही हे प्रयत्न नका करू. आता आपण आलोय दक्षिण भारत. आपण जवळजवळ जालन्याच्या जवळ आलोय. 350 किलोमीटर झालेत समृद्धी महामार्गावर. आणि हा आपला 7वा पेट्रोल पंप. पण इकडे आपण जेवून घेऊया, थोडा ब्रेक घेऊया ना. आज का लंच थाळी, भेंड्याची भाजी, एक आहे बटाटा मिक्स, कसली भाजी आहे. पाऊस काय आमची साथ नाही सोडत आहे. वाजलेत किती माहिती आहेत? 4. काळोख एवढा झाला ना, असं वाटतं संध्याकाळचे 6 वाजले. हा भाई, असं वाटतं इव्हनिंग झालं ना. सगळ्यांच्या पाऊस येतोय. हा, हे तर काही समजत नाही आम्ही कधी समर मध्ये, डिसेंबर मध्ये का पावसात आहे. जाऊ नको. हे बघ पुढे गाडी येते. काय आपला 10वा पेट्रोल पंप आणि टुवर्ड्स मुंबई जाण्यासाठी हा शेवटचा पेट्रोल पंप. चल परी गाडी येते. एक चहा नाश्ता ब्रेक करून या. हा शेवटचा स्टॉप होता. आता डायरेक्ट जेवायला. पण आता जे डिसाईड नाही केलंय की आपण तो गावातल्या रस्त्याच्या अगोदर का नंतर. पण लेट्स सी. आता 180 किलोमीटर्स राहिल्यात. 4 तास दाखवते. 180 साठी 4 तास. एवढं 6 तासात आम्ही 600 किलोमीटर आलो. थोड्याच वेळात आपला समृद्धी महामार्ग कंप्लीट होणार होता आणि आपण इगतपुरीला पोचून आपल्याला फायनल टोल बूथ लागणार होता. पण आपल्याला काहीच माहीत नव्हतं, कारण की आपलं फास्टॅगचं जे अकाउंट होतं ते फ्रीज झालेलं होतं. हा, फायनली आम्ही लाईनमध्ये लागलो आणि आता धगधग व्हायला लागलेली. आणि जशी आम्ही गाडी पुढे घेतली तरी सिग्नल रेडच दाखवत होता. आम्ही हळू थोडी पुढे घेतली आणि फायनली ग्रीन लाईट आली. तेव्हा कुठे जाऊन बरं वाटलं. पण ते एक नशीब. म्हणजे आम्हाला 100% शुअर होतं की माझा अकाउंट ते आता मायनसमध्ये गेलं. बट ठीक आहे. पण इकडून निघालो ते नशीब. बाकीचं बघू पुढे. वाजलेत 10:30 आणि आम्ही फायनली विरारमध्ये पोहोचलो. इथून घर आपलं 5-10 मिनटंच आहे. पण त्या अगोदर जेवून घेऊया. घरी तर काय, घरी पण मागवलं असतं तरी चाललं असतं ना लिहिलं. असा काही इश्यू नव्हता. पण ठीक आहे, बाहेरच खाऊया. पण आम्ही 750 किलोमीटर जवळजवळ कंप्लीट केले 12 तासात. जवळजवळ काय 12 तासाच्या आत. 11 तास 50 मिनटं लागले विरारला पोचायला. एक नंबर मजा आली. चला, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.